पैसे घेतलेले आहेत. काही 2 दिवसाखाली तुमच्यावर आरोप झालेले आहेत. काय विचार? 2 दिवसाखाली जे पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यात डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी जे माझ्यावर आरोप घेतलेले आहेत की मी श्रीराम सिटी आणि सिटी चिटचे जे पैसे उचलले त्यांचे बुडवले, तर मी त्यांचे पैसे बुडवले नाहीत. त्यांचे पैसे मी भरलेले आहेत. त्याच्या NOC देखील माझ्याकडे आहेत. त्यानंतर त्यांनी मला म्हणतात की पैसे कुठे वापरले, तर मी पैसे ते मेडिकलमध्ये वापरले आणि तुमच्याकडून जे माझे येणे पैसे होते योजनेअंतर्गत जे पैसे येणं होते ते तुम्ही वेळोवेळी दिले नाही. माझ्याकडून जे रोख स्वरूपात पैसे घेतलेले आहेत गाडीच्या हप्त्यासाठी, तुमच्या बांधकामासाठी, पार्सलसाठी आणि इतर वैयक्तिक कारणासाठी ते तुम्ही वेळोवेळी न दिल्यामुळे एजन्सीचे पेमेंट थकीत राहिले. त्यामुळे मला ते घ्यावे लागले आणि त्याचे हप्ते मी तिथूनच भरले का तर मी ते पैसे मेडिकलमध्ये वापरले होते. त्यानंतर त्यांचा आरोप होते की एजन्सीला जे पत्रव्यवहार आहे त्यांना एजन्सीने पत्रव्यवहार केले, तर त्या काळात जवळपास मी 16-17 एजन्सीचे पेमेंट देणे बाकी होते. पण त्यापैकी त्यांना 2च एजन्सीने का पत्र दिले, त्या दुसऱ्या एजन्सीने का पत्र दिले नाहीत, ह्याचे कारण असे की त्याच्या पहिले त्यांना कमेंट केली होती. त्यांच्या याच्यावर त्यांनी त्यांच्याकडून पत्र घेतले आणि मला त्या पत्राच्या आधारे 6 तारखेला आणि 22 तारखेला पत्र दिले की तुम्ही 31 तारखेला मेडिकल खाली करा. पण माझा कोणताही व्यवहार पूर्ण झाला नव्हता. माझे पैसे पूर्ण आल्याशिवाय मी मेडिकल खाली करत नाही, ह्याच्यामुळं मी ते मेडिकल खाली करेल नाही. त्यानंतर ते म्हणतात की त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन मी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर आणि त्याचबद्दल त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि SP ऑफिस येथे तक्रार दाखल केली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ही तक्रार त्यांनी कोणत्या दिवशी केली आणि हे तक्रार मी जेव्हा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केली का पहिले केली, आणि जर दिलेली असेल धमकी तर ते स्वतः म्हणतात 6 ते 8:30च्या दरम्यान मी माझ्या ओपीडीत पेशंट चेक करत होतो. मग त्याचे फुटेज का त्यांनी दिले नाही. त्यानंतर म्हणतात की डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांना 2 कोटीची आमच्या भावांनी मागणी केली. तर डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांनी सांगावे आमच्या भावाने 2 कोटीची मागणी कुठं केली, केव्हा केली आणि त्यांच्याकडे त्याबद्दल काय पुरावे आहेत आणि त्याबद्दल त्यांनी तक्रार का दाखल केली नाही. त्यानंतर त्यांनी म्हणतात की 5 मार्चला जे भाडे करारनामा झाला त्याच्याबद्दल मी बोलतो की ते भाडे करारनामा त्यांच्या वडिलांसोबत झाला, ते निलेश बाष्टेवाड यांना माहीत नसेल, त्यांनी त्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर जे प्रशांत मिरगेवाड आहेत त्यांनी माझ्या मेडिकलच्या ह्याच्यामध्ये जो साक्षीदार आहे त्याला 3 तारखेला फोन लावून धमकी दिली. त्यामध्ये एक सरकारी वकील ह्यांना सुद्धा त्याच्यात बोलायला लावले व साक्षीदारावर दबाव आणले. त्या संदर्भात मी SP ऑफिस आणि पोलीस स्टेशन येथे ऑडिओ क्लिप देऊन सुद्धा तक्रार दाखल केली. ते असताना सुद्धा त्यांनी त्याच्यात जबाब घेतला नाही. त्यानंतर जे 9 महिने जवळपास झाले पण त्याच्याबद्दल काही हे दाखल करण्यात आलं नाही, चार्जशीट दाखल करण्यात नाही. त्याच्या संदर्भात मी IG साहेबांना आणि SP साहेबांना ह्या अधिकाऱ्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ती B-समरीसाठी अप्पर साहेबाकडे दिली. त्याच अप्पर साहेबांनी सरळ नमूद केले होते की त्रुटीची पूर्तता करून हे B-समरी कोर्टात दाखल करावी, पण त्यांनी तसे देखील केले नाही. त्यानंतर म्हणतात की डिपॉझिट दिलेले बॉन्ड, त्याच्यानंतर ते 60 लाख रुपये जे बॉन्डचे दिले त्यांनी, त्याच्यातील 52 लाख रुपये जे रोख स्वरूपात देणार होते त्याच्यातले 51 लाख दिले. 8 लाख रुपये जे RTGS देणार होते ते अद्याप दिलेले नाही. आत्तापर्यंत ते माझ्या कोणत्या अकाउंटवर आलेले नाहीत. त्याच दिवशी त्यांच्याच कॅबिनमध्ये कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये दुसरे 2 बॉन्ड झाले होते. त्या एका बॉन्डमध्ये असे होते की डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांनी एजन्सीचे जे मेडिकलमध्ये पार्टनर होते त्यांना जे एजन्सीचे पेमेंट देणे होते त्याच्यातील काही रक्कम त्यांनी द्यावी, त्यांनी दिली नाही तर त्याची जबाबदारी डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी घेतली. आणि दुसरे जे अनुज सकवान मी जो पार्टनर होतो त्यांनी काही एजन्सीचे पेमेंट द्यावे, ती दिली नाही तर माझी जबाबदारी माझा भाऊ अविराज सकवान यांच्यावर दिली. पण ह्या दोन्ही बॉन्डची त्यांनी शर्ती नाटीची पूर्तता केली नाही आणि त्यांचा जो बॉन्ड होता डिपॉझिटचा तो त्यांनी स्वतःच्या फायद्याचा असल्यामुळे नोटराईज करून घेतला ना. आज ते दोन्ही बॉन्ड मान्य नाही असं म्हणत आहेत. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी आरोप केलाय की आपण मंत्रालयीन कर्मचारी आपला बंधू असल्यामुळे त्याचा वापर करून आपण डॉक्टर साहेबांवर दबाव आणला, प्रेशर आणला, त्यामुळे खूप डिप्रेशन असं साहेब ते जर आमचे बंधू